महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रत्येक भक्ताचे श्रद्धास्थान असलेले हे सराला बेट. वैजापूर श्रीरामपूर दोन्ही तालुक्याच्या सीमेवर आहे हे सराला बेट. गोदामाईच्या कुशीत वसलेले हे सराला बेट. दोन्ही बाजूने पवित्र गोदावरी नदी वाहते व त्यामध्ये वसलेले हे सराला बेट. आणि ह्या पवित्र अशा सराला बेटावर परमपूज्य आदरणीय गुरुवर्य गंगागिरीजी महाराज यांनी जनकल्याणासाठी 165 वर्षापूर्वी चालू केलेली परंपरा म्हणजेच अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा. आणि ह्या अखंड स्वरूपात चालणाऱ्या परंपरेची धुरा आता सांभाळत आहे महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज. महाराज हा जो 165वा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, ही परंपरा कधीपासून चालू आहे आणि ही आजपर्यंत कशी पुढे नेली? सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांचा असणारा हा 166वा अखंड हरिनाम सप्ताह आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे आणि आज 66वा स्वातंत्र्य दिन आहे. गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाचं 166वं वर्ष आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व 100 वर्षापूर्वी हा सप्ताह सुरू केलेला आहे. स्वातंत्र्याच्या काळातही भयावह असणारं वातावरण, त्या वातावरणातही गंगागिरी महाराजांनी आणि समाजाला एकत्रित करून आणि परमार्थाचे धडे दिले. यामध्ये विशेषतः गंगागिरी महाराजांनी व्यसनाधीन लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. व्यसनापासून मुक्त करून अंतरंगामध्ये सुख समाधान प्राप्त करण्याकरता, अंतर्मन स्वच्छ करण्याकरता भगवंताचं भजन चिंतन आणि भगवंताच्या भजन चिंतनाबरोबर अन्नदान, गोरगरिबांना अन्न मिळावं, केलेलं अन्न, चाललेलं पाणी, ज्यांना वस्त्र नाही त्यांना वस्त्र मिळावं. गंगागिरी महाराज सत्ता संपल्यानंतर काला झाल्याच्या नंतर आणि आंधळे पांगळे गोरगरिबांना वस्त्रदान करीत, अन्नदान आणि वस्त्रदान, त्यामध्ये प्रवचनाच्या माध्यमातून ज्ञानदान, या ज्ञानदानाद्वारे, या प्रवचनाद्वारे आणि अज्ञानी समाजाला सज्ञान बनवण्याचा प्रयत्न केला. संस्कृतीचं ज्ञान दिलं आणि जो वर्ग संस्कृतीपासून लांब दिलेला होता, जो वर्ग भजनापासून लांब दिलेला होता, जो वर्ग अतिशय व्यसनाधीन झालेला होता, अशा या वर्गाला आणि सन्मार्ग दाखवण्याचं कार्य या सप्ताहाच्या माध्यमातून केलं. तर 166 वर्ष झालेले आहेत. म्हणजे 165 वर्षापूर्वी गंगागिरी महाराजांनी या सप्ताहाला प्रारंभ केला. गंगागिरीजी महाराजांनंतर किती महाराजांनी हा सप्ताह आजपर्यंत आखला? गंगागिरीजी महाराजांच्या नंतर हरिगिरीजी महाराज, त्यानंतर नाथगिरीजी महाराज, या 2 महात्म्यांचा कार्यकाल फार थोडा होता, दोन्ही मिळून 25 वर्ष. त्यानंतर सोमेश्वरगिरी महाराजांनी 35 वर्ष हा वारसा चालवला. त्यानंतर गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी आणि 53 वर्ष ही धुरा सांभाळली आणि आता 5 वर्षापासून ती जबाबदारी आमच्याकडे. शिर्डीच्या साईबाबाचं जे साहित्य आहे त्याच्यात गंगागिरी महाराजांच्या नावाचा उल्लेख आहे, त्याच्याबद्दल सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी साईबाबांचा परिचय करून दिला. साई चरित्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये आणि या सर्व प्रसंगाचा उल्लेख येतो. साईबाबा कच्च्या घराने पाणी वाहत असताना लोक त्यांच्याकडे पाहून हसत होते. गंगागिरी महाराजांनी सांगितलं, हा सामान्य पुरुष नाही आहे, एक देवी विभूती आहे, हा एक हिरा आहे. आणि तेव्हापासून लोक साईबाबांना साधू मानायला लागले. तोपर्यंत साईबाबांचा यथार्थ परिचय समाजाला नव्हता. अशा प्रकारचं साईबाबांचा परिचय करून देण्यामध्ये गंगागिरी महाराजांचे फार मोठे योगदान आहे. गंगागिरी महाराजांची परंपरा आहे, आषाढ एकादशीला श्रीक्षेत्र पुंडांबा या ठिकाणी आणि सप्ताहाचं जाहीर प्रकटन होतं आणि त्या ठिकाणी सप्ताह सुरू केलं, सप्ताहाचं नाव दिलं जातं. ही परंपरा जेव्हापासून गंगागिरी महाराजांनी सप्ताह सुरू केले तेव्हापासून सुरू केली आहे. कारण गंगागिरी महाराजांनी चांगदेव महाराजांच्या समाधीचं संशोधन केलेलं आहे. चांगदेव महाराजांच्या मंदिराच्या समोर जो सभामंडप आहे तो गंगागिरी महाराजांनी बांधलेला आहे आणि चांगदेव महाराजांची यात्रा गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली आहे. आणि चांगदेव हे तीर्थक्षेत्र आहे. पुंडांबा पुण्यस्तंभ पुंडांबा
अशा प्रकारे असणारे तीर्थक्षेत्र या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या परिसरामध्ये आणि गंगागिरी महाराजांनी याला प्रारंभ केला. या सप्ताहाचं जाहीर प्रकटन आणि या तांब्याच्या आषाढमध्ये एकादशीला होईल आणि तेव्हापासून ती परंपरा झालेली आहे. आज लयच कशात प्रकारची सर्व जनतेला सर्व समाजाला अनेक संदेश देऊ इच्छितो की आपण श्रद्धापूर्वक भगवंताचं भजन करावं, कुठल्याही प्रकारच्या आणि अंध अनुकरण करू नये. दुसरी गोष्ट, आपल्या संस्कृतीवर जर कोणी आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा वेळेला आपण वेळोवेळी ते थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते आपले कर्तव्य आहे. जी संस्कृती संपूर्ण जगाला आणि ज्ञान देत आहे अशा संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ संस्कृती जगामध्ये कोणतीच नाही आहे. या संस्कृतीला सांभाळणे आपलं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट, व्यसनापासून मुक्त होणं आपलं कर्तव्य आहे. अलीकडचा तरुण हा व्यसनाधीन होत चाललेला आहे, दिशाहीन होत चाललेला आहे. म्हणून आपण आपल्या जीवनाची दिशा ठरवावी आणि आपल्या जीवनाचा अंतिम ध्येय तो परमात्मा आहे आणि जीवन व्यतीत करीत असताना शुद्ध आचरणाने आपलं जीवन आपण व्यतीत करावं. जोडून या धनुत्तम व्यवहारी उदास विचारे हेच करी धनद्रव्य संपत्ती कमवावी. आचार विचार शुद्ध ठेवावे, परोपकार करावे आणि त्यामध्ये भगवंताचं भजन कीर्तन करावं. आज संदेश मी समजत थोडीशी माहिती आम्हाला या सप्ताहाबद्दल आता हा जो 166वा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, या सप्ताहाची काही वैशिष्ट्य आहे. या सप्ताहामध्ये दररोज आणि 24 तास भजन चालू आहे. 10,000 टाळकरी या ठिकाणी भजन करतात. एका प्रहारामध्ये 2,500 टाळकरी असतात. 2 ते 2,500 टाळकरी. पहिला प्रहारा 6 ते 9, दुसरा प्रहारा 9 ते 12, तिसरा प्रहारा 12 ते 3 आणि चौथा प्रहारा 3 ते 7. अशा प्रकारे दिवसा हेच प्रहरे आणि रात्री पण हेच प्रहरे. तर अशा प्रकारे हा जो प्रहरा आहे एका प्रहरामध्ये 2 ते 2,500 टाळकरी असतात आणि ते रात्र दिवस भजन करतात. याचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व टाळकरी, सर्व भजनी हे जो करताना आलेले असतात निष्काम भावनेने आणि या ठिकाणी सेवा करीत आणि भजन करीत असतात. दुसरी गोष्ट, या ठिकाणी लाखो जनता उपस्थित असते. आज नवमी आहेत, श्रावण शुद्ध नवमी आहेत. आज 3 ते 4 लाख समाज या ठिकाणी उपस्थित असतात. एवढ्या सर्व समाजाला आणि दररोज जे भोजन दिलं जातं आणि ते पंगत अतिशय शिस्तबद्ध रीतीने आणि या ठिकाणी केली जाते. महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की जी आमटी इथं बनवली जाते आणि भाकरी घरोघरून लोक आणतात, असा असणारा हा महाप्रसाद या ठिकाणी. शेवटच्या दिवशी 10-10, 15-15 लाख समाज या ठिकाणी असतो. एवढ्या समाजाला 10 ते 15 मिनिटामध्ये आणि वाढ होत असते आणि एवढा समाज या ठिकाणी सुस्त होत असतो. भगवंताचं भजन चिंतन हे तर चालूच आहेत आणि त्यामध्ये अन्नदानही चालू आहेत. लाखो समाज या ठिकाणी येतो आणि आनंद घेऊन जातो आणि वर्षभर आपल्याला पुरेल, जीवनभर पुरेल अशा प्रकारची ऊर्जा या सप्ताहामधून आलेला मनुष्य घेऊन जातो. 166वा अखंड हरिनाम सप्ताह हा नेवास तालुक्यातील भेंडा या गावाजवळ श्री संत नागेबाबाच्या पुण्यभूमीत संपन्न झाला. बाबा हे उत्तरेतून भेंडा खुर्द येथे आले असता एक दिवशी थांबले, पण त्यांचं मन काय रमलं नाही. मग ते तिथून पुढं इथे आले, भेंडा बुद्रुकमध्ये आले. इथं मग गावकऱ्यांनी त्यांना रिस्पॉन्स दिला. बाबा त्यांची सोय केली. इथं महादेवाचं मंदिर होतं जुनं, त्या मंदिरात थांबले, सेवा करायला लागले. तिथं महाराजांना कर्णकुटी बांधून दिल्या. तसे रमले तर तिथून पुढं ते मग माधुगिरी करून राहत असत.
या सप्ताहासंदर्भात तुम्ही काय सांगणार? सप्ताहाची भव्यता जर बघितलं तर पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत 25 ते 30 लाख भाविक येऊन जातात, दर्शन घेऊन जातात. यांची जेवणाची सोय जर म्हणलं तर इकडं आमटी वगैरे बनवली जाते. भाकरी गावगावात भाकरी येतात. तर मग तिकडं जे वाढायचं नियोजन असतो, आमटीचं नियोजन असतो, ते आमटीचं नियोजन जे असं राहतं की लोक इकडे बनवतात. मूर्तींना टँकरमध्ये भरल्या जाते, पण लोकांना बाटल्याला वाढल्या जाते. जो पहिल्या दिवशी जो हप्ता सुरुवात झाला पंचमीला, नागपंचमीला, तर त्या दिवशी 3 तालुक्यातून मांडे आलेले, जवळजवळ 200 ते 250 पोते ते मांडे आणि पुरणपोळ्या होत्या. आणि जे दूध टँकर आहे परिसर दूध प्लॅन, त्यांनी 2 टँकर दुधाची सोय केली. हा सप्ताह किती दिवस चालतो, म्हणजे कोणत्या दिवसापासून होते? जो पंचमीपासून सुरुवात होते, परंपरा पंचमीपासून आहे. पंचमी ते 14ची 11 तारखेला सुरुवात झाला. 18 तारखेला काल आहे त्याचा. 18 तारखेचा शेवटचा प्रोग्राम आहे 300-350 पोतीची बुंदी. चिवडा आहे 400-450 पोती. तुम्हाला काय अंदाज आहे किती भाविक येतील तिथे शेवटपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत? पहिल्या दिवसापासून जर म्हटलं शेवटच्या दिवसापर्यंत आता आमचं टार्गेट होतं 30 लाखापर्यंत. तर आता असं होतो ना 35 लाखाच्या आसपास जायला पाहिजे. 35 लाख पहिल्यापासून. याचं नियोजन कसं केलं जातं संपूर्ण या सप्ताहात? नियोजन म्हणजे पहिल्यापासून नियोजन जो आमचा सप्ताह जाहीर होतो तिथं तो आमचा पुस्तकाला जाहीर होतो असतो. पण त्याच्या अगोदर आम्ही लोकांना सांगत असतो की 3-4 महिने अगोदर, म्हणजे ज्या गावाला सप्ताह दिला त्या गावात तालुका जवळ जो सप्ताह होतो त्या सप्ताहाचं नियोजन जर तसं म्हटलं तर एक गावची कमिटी राहते. त्या गावच्या कमिटीकडे पूर्णपणे नियोजन दिलं राहतं. ते नियोजन दिल्यानंतर आमटीचं नियोजन गावगावच्या भाकरी त्यांच्यापर्यंत लोकांपर्यंत पोचणं, गावापर्यंत पोचणं गावच्या भाकरी. या सप्त्यामध्ये जे लोक काम करतात हे श्रमदान म्हणून करतात. हो, शेवावायू श्रमदान करून म्हणजे कोणाला काही दिल्या जात नाही, कोणाला निमंत्रण दिलं जात नाही, कोणाला पत्रिका दिल्या जात नाही. आपण पत्रिकाची छापतो 2 नियमाप्रमाणे कोणीकडे छापतो. प्रत्येकाची लाखो लोक येतात, त्यांच्यापर्यंत आपण काय पोचत नाही. पण एक परंपरा म्हणून गंगागिरी महाराजांची परंपरा सुरू केली. त्या परंपरेनुसार आतापर्यंत ही 5 पिढीपर्यंत चालू आमची 150-200 आता कड्या चालू आहे आमच्या रोजच्या. आणि जसे पब्लिक वाढली तसं आमची वाढवावं लागते. शेवासाठी मशीन आणलेली आहे, त्याने आम्ही मशीननी शो केली. म्हणजे 30 क्विंटलची शो आहे. 500 पोतेचा चिवडा आहे, शेवटच्या दिवशीचा महाप्रसाद आहे. आणि बुंदी 500-400 त्यांची बोली आहे. पण मला असं वाटतं ही 500 पोते करायची त्यांची इच्छा चालू आहे. मला 500 पोते यांची बुंदी करावं लागतं. सुदर्शन चॅनलचे प्रतिनिधी श्री सतीश वाढणे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं ते काम पाहतात, त्याप्रमाणे कॅमेरामॅन श्री किरण राजपूत. तर
आपला सप्ताह झाल्याच्या नंतर सुदर्शन चॅनलला हा कार्यक्रम महिनाभर दररोज दाखवणार आहे. गेल्या वर्षी पण जाहीर केलं होतं, पण गेल्या वर्षी सप्ताह कमिटीतून त्यांना जे काही कॅसेट पाहिजे त्या वेळेवर मिळाले. 25 तारखेपासून सुदर्शन चॅनलला सकाळी 6:40 ते 7 20 मिनिट दररोज दाखवणार आहे. सकाळी 6:40 ते 7 या वेळेमध्ये सुदर्शन चॅनलला दररोज आणि आपला हा कार्यक्रम महिनाभर पाहायला मिळणार आहे. दुसरी गोष्ट, हिमालयामध्ये महापुराने जो प्रलय घडला, केदारनाथ सारख्या ठिकाणी त्या परिसरामध्ये काही गावं नामशेष झाली. सुदर्शन चॅनलचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके त्यांनी त्याही वेळा मला फोन केला होता. त्यांनी एक गाव दत्तक घेतलेलं आहे, एक गाव वसवून द्यायचं आहे. 166 अखंड हरिनाम सप्ताह आमचे तुळू काळे यांनी फार कष्ट घेतले. पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्या नेवासा तालुक्यासाठी हा सप्ताहाचा नारा दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा नेवासा तालुक्यातील तमाम भाविक वर्गाच्या वतीने